महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। माथेरान येथे शालेय आजी माजी विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक सप्ताहाचे आयोजन। माथेरान वीर हुतात्माबाई कोतवाल प्राथमिक विद्यामंदिरसह प्राध्यापक शांताराम यशवंत गव्हाणकर विद्यामंदिर आणि सेन्स हायस्कूल सह माजी विद्यार्थी यांच्या संयुक्त समूहाने माथेरान येथे दिनांक 12 डिसेंबर ते 17 डिसेंबर 2022 या कालावधीमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असून सांस्कृतिक सप्ताह साजरा करण्यासाठी माथेरान प्राध्यापक शांताराम यशवंत गव्हाणकर विद्यामंदिर येथे 11 डिसेंबर 2022 रोजी माजी विद्यार्थ्यांची सभा घेण्यात आली असून या सभेमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन व तयारी करण्यासाठी चर्चा करण्यात आली असून या सभेस मुख्याध्यापिका कल्पना पाटील व माजी विद्यार्थिनी यांच्या मार्गदर्शनाने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून माजी विद्यार्थी मनोज खेडकर, प्रेरणा सावंत, स्मिता गायकवाड, सुनील शिंदे, संदीप शिंदे, रेखा चौधरी, वर्षा शिंदे, पत्रकार दिनेश सुतार, माथेरानचे गायक चंद्रकांत काळे, मुकेश तोरणे, निखिल शिंदे, स्नेहा चव्हाण आजी माजी विद्यार्थी यांच्या उपस्थितीत सांस्कृतिक सप्ताह कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले असून सांस्कृतिक सप्ताहाचा शुभारंभ दिनांक 12 डिसेंबर 2022 रोजी हस्तकला व चित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटन माथेरान नगर परिषदेच्या मुख्याधिकारी सुरेखा भणगे शिंदे मॅडम यांच्या शुभ हस्ते करण्यात आले असून दिनांक 13 डिसेंबर 2022 रोजी रांगोळी प्रदर्शन, 14 डिसेंबर 2022 रोजी आकाश दर्शन माथेरान वीर हुतात्माबाई कोतवाल संकुल मैदान येथे होणार असून 15 डिसेंबर 2022 रोजी विज्ञान प्रदर्शन, 16 डिसेंबर 2022 रोजी वीर हुतात्माबाई कोतवाल प्राथमिक विद्यामंदिर व सेंट जेवियर हायस्कूल या शाळेतील विद्यार्थ्यांचे स्नेह संमेलन आणि या सप्ताहाचे विशेष आकर्षण दिनांक 17 डिसेंबर 2022 रोजी प्राचार्य शांताराम यशवंत गव्हाणकर विद्यामंदिर आणि माजी विद्यार्थी यांचे स्नेह संमेलन एक आगळावेगळा स्वरूपात होणार असून वयाच्या 50 गाठलेल्या माजी विद्यार्थ्यांचे कार्यक्रम होणार असून सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतलेल्या कलावंतांसह माथेरान आणि माथेरानच्या बाहेर शहरात राहणारे माजी विद्यार्थी यांच्यात हा कार्यक्रम पाहण्याची उत्सुकता असून माथेरान येथे चित्रीकरण झालेला वीर हुतात्माबाई कोतवाल हा चित्रपट सुद्धा दाखवण्यात येणार असून या कार्यक्रमांचा सप्ताह यशस्वीरित्या करण्यासाठी माथेरान नगर परिषदेच्या मुख्याधिकारी सुरेखा भणगे शिंदे, माथेरान नगर परिषद वीर हुतात्माबाई कोतवाल प्राथमिक विद्यामंदिर शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण ढेबे, प्राध्यापक शांताराम यशवंत गव्हाणकर विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका कल्पना पाटील सह शिक्षक समूह सेंट जेवियर हायस्कूलच्या मुख्याध्यापिका पावलीन फर्नांडिससह विविध संस्थेचे अधिकारी व आजी माजी विद्यार्थ्यांचे सहकार्य अतिमोलाचे लाभले असून हा सांस्कृतिक सप्ताह निश्चित आगळ्या वेगळ्या पद्धतीने होणार असून मनोरंजनासह विद्यार्थ्यांना सकारात्मक उत्तम संदेश देऊन जाणारा सांस्कृतिक सप्ताह असणार आहे। महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल प्रतिनिधी चंद्रकांत गाळे, रायगड, माथेरान। नमस्कार, मी कल्पना पाटील, प्राचार्य शांताराम यशवंत गव्हाणकर विद्यामंदिरची मुख्याध्यापिका। दरवर्षी आपण सांस्कृतिक सप्ताह साजरा करतो। यावर्षी देखील 12 डिसेंबर ते 17 डिसेंबर या दरम्यान आपण सांस्कृतिक सप्ताह साजरा करणार आहोत। यामध्ये चित्रकला, हस्तकला प्रदर्शन, विज्ञान प्रदर्शन, आकाश दर्शन, रांगोळी प्रदर्शन आणि स्नेहसंमेलन शेवटच्या दिवशी होणार आहे। 17 तारखेला माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन आहे आणि हा अतिशय सुंदर असा कार्यक्रम आहे। अगदी 50 वर्षापुढील मुलीच म्हणी आपण अगदी उत्साहाने कार्यक्रम करणार आहेत। सांस्कृतिक कार्यक्रम अगदी सर्व माजी विद्यार्थी जमणार आहेत आणि हा अतिशय एक सुंदर पर्वणी ठरणारा कार्यक्रम आहे। तेव्हा आपण सर्वजण या सांस्कृतिक सप्ताहाला जरूर आवर्जून उपस्थित राहावे। धन्यवाद। मोठे वेणगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद। निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे। राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध। पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड। बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11।
अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78. तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.